सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी नदी नाले जे आहेत ते दुथडी भरून वाहत आहेत आणि मुसळधार पावसामुळे नदींच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होताना पाहायला मिळते. वेंगुर्ला बेळगाव या राज्य महामार्गावरील होडावडे पूल जे आहे ते पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जी आहे ते वेंगुर्ला मठ मार्गे वळवलेली आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं असेल तर कसाल कुसबे या मार्गावरील कुंदे फुलं पाण्याखाली गेले आणि त्यामुळे हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो कोकण रेल्वेला काही प्रमाणात बसलेला आहे, कारण कोकण रेल्वे जी आहे ती 2 तासाने उशिरा धावते. कोकण कन्या आणि तुतारी या गाड्या ज्या आहेत त्या 2 तासाने उशिराने धावत आहेत, तर इतर गाड्या ज्या आहेत त्या अर्धा ते 1 तासाने उशिराने धावत आहेत. त्यामुळे आज जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.